नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात राज्य लोकतंत्र। आज भारताच्या निवडणूक व्यवस्थेशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने निकाली काढला आहे। सुप्रीम कोर्टाने आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच ECIच्या सर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या प्रक्रियेला वैध ठरवलं आहे। इसको संविधान सम्मत माना है और चुनाव आयोग के अधिकार के अंतर्गत माना है और निष्पक्ष और पारदर्शी चुनाव की प्रक्रिया के लिए आवश्यक माना है। तो हम ये कह सकते हैं कि इंडी गठबंधन जो सनातन धर्म विध्वंसक और घुसपैठिया संरक्षक है, उसका वास्तविक चरित्र आज उठकर सामने आ गया। हा निर्णय फक्त बिहार पुरता मर्यादित नाही, तर भविष्यात संपूर्ण देशातील मतदार यादी पडताळणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की सर म्हणजे नेमकं काय, यावर इतका वाद का झाला, सुप्रीम कोर्टात कोणते मुद्दे मांडले गेले, कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे आणि या निर्णयाचा सामान्य मतदारांवर काय परिणाम होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम समजून घेऊयात सर म्हणजे काय। सर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स। मराठीत सांगायचं झालं तर मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी। सामान्यपणे इलेक्शन कमिशन दरवर्षी मतदार यादी अपडेट करत असतं, पण काही वेळा आयोगाला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट नावं, मृत व्यक्तींची नावं किंवा अपात्र व्यक्तींची नोंद यादीत असू शकते। अशा वेळी आयोग विशेष मोहीम राबवतो, त्याला सर म्हणतात। या प्रक्रियेत घराघर पडताळणी, कागदपत्र तपासणी, पत्त्याची खात्री, मतदार पात्रता तपासणी, डुप्लिकेट नावं हटवणे अशा गोष्टी केल्या जातात। आता नेमकं या वादाला सुरुवात कुठून झाली? हा संपूर्ण वाद सुरू झाला तो बिहारमध्ये। इलेक्शन कमिशनने बिहारमध्ये सर सुरू केल्यानंतर अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि काही नागरिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या। त्यांनी काही गंभीर आरोपही केले। त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की इलेक्शन कमिशन मतदार यादी अपडेट करू शकतं, पण नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही। कहता हूं शुरू में कि SIR का मूल मुद्दा आकार का नहीं है, प्रोसीजर का नहीं है, वो है सार का। SIR का मूल मुद्दा है सब्सटेंस का। और अगर आप उस कसौटी से देखें तो यद्यपि SIR की संवैधानिक वैधता को मान लिया गया है उच्चतम न्यायालय के निर्णय में, फिर भी जितने प्रश्नों का उत्तर दिया है उच्चतम न्यायालय में, उतने ही प्रश्न और पैदा कर दिए। याचिकाकर्त्यांनी असंही म्हटलं की जर चुकीच्या पद्धतीने पडताळणी झाली तर लाखो वैध मतदारांची नावं यादीतून हटवली जाऊ शकतात। विशेषतः गरीब, स्थलांतरित, कामगार, ग्रामीण भागातील लोक आणि ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र नाहीत अशा नागरिकांवर याचा परिणाम होऊ शकतो। कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले। याचिकाकर्त्यांचे मुद्दे असे होते की सर प्रक्रिया नागरिकत्व तपासणीसारखी वापरली जात आहे।